सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवाचा यात्रोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यात्रा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंदिर परिसर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघाले आहे। तसेच यात्रा परिसरात विविध व्यापारी दुकाने देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत। यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून यात्रा उत्सवाची तयारी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव दिनांक 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे श्री देव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबईचे पदाधिकारी देखील या यात्रोत्सवात सहभागी झाले आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी श्री देव कुणकेश्वर यात्रोत्सव संपन्न करण्याकरता जे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ज्याचं नियोजन करण्यात आलं आहे त्या नियोजनाविषयी आपण या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथजी तेली यांच्याशी संवाद साधणार आहोत। तेली साहेब, एकंदरीत हा यात्रोत्सव यावर्षी 15, 16, 17 फेब्रुवारी 3 दिवस संपन्न होत आहे आणि या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविक भक्तगणांसाठी दर्शन रांगाची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आली, आपण काय सांगाल? नमस्कार, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, धन्यवाद। या ठिकाणी ज्या वेळाची आपण आतुरतेने वाट बघतो ते म्हणजे आज रात्री 1 वाजता चालू होणारा आमचा महास्थानाचा महामहोत्सव म्हणजे यात्रा रात्री 1 वाजता चालू होईल। त्याच्यानंतर 2:30 वाजता या ठिकाणी दर्शन रांगा चालू होतील आणि त्यासाठी शिस्तबद्ध या ठिकाणी आमच्या गावाच्या 4 वाड्या आहेत। त्या 4 वाड्यांमधून एका पाळीला 2.5 ते 3 तासाची पाळी असते। त्या एका पाळीला 250 ते 300 स्वयंसेवक असतात। त्याचं पाळ्यांचं नियोजन आणि रांगांचं नियोजन चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॅरिकेटिंग लावून केलेलं आहे। VIP साठी एक लाईन आहे आणि बाकी भक्तगणासाठी एक लाईन आहे आणि त्या चांगल्या प्रकारे त्या लाईनीतून सर्वांना दर्शन मिळेल त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि हे नियोजन करत असताना आज बघताय तुम्ही या ठिकाणी फुलांची आरस म्हणा किंवा नवीन ज्या काही कामं केलेली आहेत जी आज गरजेची होती आणि या मंदिराला कलर काम म्हणा किंवा काय बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। त्यासाठी पादचारी पूल असेल, पूर्ण मंदिराची स्वच्छता असेल, कलर काम असेल, रोषणाई डबल आहे, दर्शन रांगा ज्या लाकडी होत्या त्या ठिकाणी गॅल्व्हॅनाइजचे पाईप लावून आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुंदर दिसेल अशा प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यानंतर आमच्या भैरवाचं मंदिर या ठिकाणी आपण इतिहासाचा ठेवा म्हणजे ज्या वेळेला जुने जी काय मंदिरे होती आणि ही पूर्ण लाकडी सागवानमध्ये बनवलेलं आहे। आज बघितल्यानंतर भाविक सुरुवातीला आल्यानंतर जे आमच्या मंदिराचं दर्शन होतं ते दर्शन झाल्यानंतर भाविक भक्तगण एवढे आनंदी होतात आणि एवढ्या चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देतात। अशाच प्रकारे आम्ही काही गोष्टी बदल या ठिकाणी केलेल्या आहेत। ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपण एवढे आनंदी व्हाल, एवढे सुखी आणि समाधानी व्हाल की त्यासाठीच आम्ही तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या ठिकाणी यावं, या ठिकाणी आमच्या महास्थानाचं दर्शन घ्यावं आणि या यात्रा परिसरात जे काय सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा आनंद घ्यावा। या सगळ्या गोष्टींचा आनंद आपण सगळ्यांनी चाकावा, आणखी इथून आनंदी होऊन तुम्ही जावं असं मी त्या सर्वांना आवाहन करेन। या यात्रोत्सवाच्या निमित्तानं देवस्वाऱ्या येणार आहेत, त्यांच्या देवस्वाऱ्यांच्या दर्शनाचा आणि भाविकांच्या दर्शनाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं आहे, काय सांगाल? साहेब, या ठिकाणी बरोबर रात्री 1 वाजता पूजा चालू झाल्यानंतर ती 1 ते 2:30 पर्यंत ते पहिल्या मानाची पूजा पूर्ण होती। त्याच्यानंतर 2:30 वाजता दर्शन रांगा चालू होतील। 2:30 वाजता दर्शन रांगा चालू झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर्शन रांगा चालू राहतील। ह्याच वेळामध्ये भाविक भक्तगणांनी सर्वांनी पर्यटकांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे। त्यांना विनंती करतो की या वेळामध्ये जास्तीत जास्त भाविक भक्तगणांनी येऊन आपलं दर्शनाचा जो काय विषय आहे तो चांगल्या प्रकारे मनप्रसन्न आनंदी दर्शन घेऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे। आणि त्याच्यानंतर 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत ज्या देवस्वाऱ्या येणार आहे आणि त्यांच्यावरती हजारोंच्या संख्येची रयत येणार आहे
ती सुद्धा जबाबदारी आमच्यावर मोठी आहे. तर त्या देवाला पण दर्शन देवाचं द्यायचं आहे आणि परत भाविक भक्तांना त्यांच्याबरोबर जी रयत येणार आहे त्या रयतेला सुद्धा चांगल्या प्रकारे शिस्तीत रांगेत शिस्तबद्ध दर्शन द्यायचं आहे. जे प्रत्येक भाविक भक्तगण या ठिकाणी कुठलाही एकही भाविक भक्त नाराज होणार नाही आणि आनंदाने आणि आनंदी मुद्रेने या ठिकाणी दर्शन घेईल याची व्यवस्था आमच्या पूर्ण गावाने, देवस्थानने, ग्रामपंचायतीने, सेवा मंडळ मुंबईने आणि आमचे पालकमंत्री आणि पूर्ण या जिल्ह्याचं प्रशासन या ठिकाणी 4-5 मिटिंगा झाल्या. या प्रत्येक भाविक भक्ताचा या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आपण काळजीपूर्वक आपल्या आरोग्याची काळजी घ्या, येताना जाताना प्रवासामध्ये काळजी घ्या, हेही या ठिकाणी मी आवाहन करेन. त्याच्यानंतर 17 तारीखला जे तीर्थस्नान आहे ते सुद्धा पवित्र तीर्थस्नानाचा योग आहे. त्या तीर्थस्नानाचा सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी आनंद घ्यावा. आणखीन त्याचं आपल्या आनंद घेऊन त्या ठिकाणी तीर्थस्नानात जास्तीत जास्त लोकांनी ते घेऊन त्यासाठीही आवाहन करतो. आणखीन सर्व भाविक भक्तगण येणार तर चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्व लोकांना सहकार्य करायचं आहे. म्हणजेच शिस्तबद्ध हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडेल. किती देवस्थाऱ्या यावर्षी महाशिवरात्री उत्सवाकरता येणार आहेत? यावेळेला 4 देवस्थानांचं आमच्याकडे नोंदणी झालेली आहे. त्याप्रमाणे त्यांना 5 वाजतापासून आपण दर्शन देणार आणि चांगल्या प्रकारे दर्शन देणार. धन्यवाद. कुणकेश्वर यात्रोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी समुद्र स्नानाकरता नागरिक येतात आणि या समुद्र स्नानाकरता देवस्थान ट्रस्टच्या वतीनं कोणत्या पद्धतीची विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे? समुद्र स्नानासाठी आज म्हणजे हजारोंच्या संख्येने हे पवित्र पंचांगाच्या आणि मुहूर्ताच्या आपण हिंदू धर्मांच्या याच्याप्रमाणे एक चांगला योग आहे, पवित्र योग आहे आणि त्या पवित्र योगाच्या प्रमाणे हे सर्व या ठिकाणी आंघोळीला येतात आणि त्या ठिकाणी चेंजिंग रूमची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे सागर रक्षक असतात त्या सागर रक्षकाची टीम या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर समुद्रामध्ये शासकीय त्या ठिकाणी बोट बाहेर असणार आहे आणि अशाच काही सुविधा त्या ठिकाणी कुठलाही पर्यटक किंवा कुठलाही भाविक भक्तगण आणि या निमित्ताने आवाहन करेन की खोल समुद्रात कोणीही जाऊ नये यासाठी आम्हाला सर्व भाविक भक्तगणांनी सहकार्य करायचं आहे. आणि जसा हा जो कुंभमेळा असतो त्या कुंभमेळ्याप्रमाणेच हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे. तर ह्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमाला, आनंदी उत्साहाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या चांगल्या तीर्थस्थानाचा आंघोळीचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं आणि आपला आनंद लुटावा. या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आजच्या या प्रथम पूजा किंवा अन्य सुविधेच्या अनुषंगानं प्रमुख उपस्थिती कोणाची लाभणार आहे, आपण काय सांगाल? या ठिकाणी आतापर्यंतच्या याच्याप्रमाणे प्रमुख उपस्थिती आमचे पालकमंत्री सन्माननीय तेजी राणे की ज्यांनी आजपर्यंत हे सगळं करत असताना जातीनिशी प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे. आता हे पादचारी पूल सुद्धा तुम्ही जर बघितलं तो एक आम्ही नवीन या ठिकाणी त्यावेळेला यात्रेच्या पूर्वी पूर्ण काम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कलर काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. सांगायचं म्हणजे ही व्यक्ती आज म्हणजे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा पुरवण्यासाठी बऱ्याच त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सर्वांना द्यायच्या आहेत शासनाच्या त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या हस्ते प्रथम पूजा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर कलेक्टर मॅडम महोदय या ठिकाणी त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे. त्यांच्यानंतर प्रांत साहेब आणि तहसीलदार म्हणजे त्याप्रमाणे प्रोटोकॉलप्रमाणे आणि काय माननीय व्यक्ती येतील त्याच्याप्रमाणे आज पालकमंत्री, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून ते झालं तर तेही येतील. मग अशा प्रकारे सगळे उच्च मान्यवर सगळे या ठिकाणी आमच्या या महोत्सवाला येणार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी या चांगल्या प्रकारे मार्गस्थ होण्याचं आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी महसूल प्रशासन असो, पंचायत समिती असो, अन्य आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन सर्व सज्ज झालंच आहे. पण त्याच अनुषंगाने या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं ज्या सुविधा निर्माण केल्यात यावर्षी कोणती नवीन सुविधा आपण निर्माण केली, काय सांगाल? या ठिकाणी पाणपोई या ठिकाणी आपण एक 4 युनिट कूलर त्या ठिकाणी या मंदिर परिसरातच आपण या ठिकाणी एक नवीन स्वच्छ असं सुंदर युनिट त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. जे बघितल्यानंतर आनंदी असं ते स्वच्छता आहे. त्याच्यानंतर आता मागे सांगितल्याप्रमाणे पादचारी पूल या ठिकाणी चांगल्या प्रकारे तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही शासकीय निधीतून मांडणार नाही, घरात सुद्धा आपण असं करू शकणार नाही. अशा प्रकारचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी पादचारी पूल या ठिकाणी ते सुद्धा बघितल्यानंतर लोक आनंदी होणार आहेत.
त्याच्यानंतर डबल रोषणाई या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर दर्शन रांगा ज्या असतात त्या आपल्या लाकडीमध्ये आपण आजपर्यंत करत होतो, पण त्या ठिकाणी गॅल्व्हनाइजचं सगळं सामान वापरून ते सुटसुटीत असं चांगलं दिसेल, असं सौंदर्यात भर पाडेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर भैरव मंदिर जे आत्ता आपण बांधकाम केलेलं आहे, इतिहासात ठेवा म्हटलं तरी चालेल की जुनी जी मंदिरं होती, प्राचीन मंदिरं, आणि ती बघितल्यानंतर जो एक आनंद, एक उत्सव किंवा एक प्रेरणा जी मिळते, त्या प्रकारे आम्ही एक आमच्या गावाने, ट्रस्टने या ठिकाणी एक तो मंदिर सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि आज त्याचा पूर्ण काम झालेलं आहे. ते बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर जो आनंद मिळणार आहे तो सुद्धा खरा आनंद आहे. त्याच्यानंतर त्याचं काम सुद्धा पूर्ण जांभ्या दगडात आहे, लाकूड काम पूर्ण सागवानामध्ये आहे. अशा प्रकारचं त्याचं जुन्या कलेला त्या ठिकाणी जुन्या कलेचा केस पाडून त्या ठिकाणी त्या कलाकारांनी बनवलेला आहे. त्याच्यानंतर हिरकणी कक्ष वातानुकूलित या ठिकाणी कमी होते, ते एक आपण वाढवलेली आहे. त्याच्यात येण्यासाठी रस्ते, वीज, पाणी असतील त्या ठिकाणी त्या खात्याच्या लोकांना सांगून ते मार्गस्थ करण्याचा आपण सगळ्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. समुद्रावर चेंजिंग रूम चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपस्थित योजना केलेली आहे. पवित्र स्नानासाठी सागर सुरक्षा रक्षक अधिक बोटी त्यांचे काळजी घेण्यासाठी त्या दृष्टिकोन त्या ठिकाणी मी पूर्णतः नियोजन केलेलं आहे. आपत्कालीन व्यवस्था त्यासाठी देवगड कॉलेजचे 100 विद्यार्थी आहेत, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन या सगळ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रत्येक भाविकाला चांगल्या प्रकारे सुविधा मिळेल, आनंदात दर्शन आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपण वाढवलेल्या आहेत आणि चांगल्या गोष्टी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर, ग्रामस्थ किंवा सेवामंडळ मुंबई याने आपल्या हातात हात घालून किंवा पूर्ण शासन असेल, पालकमंत्र्यांच्या सहाय्याने हातात हात घालून काम केलं आहे. तसंच मी आमच्या सर्व भाविकांना हातात हात घालून आमच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला सहकार्य करा आणि हा महामहोत्सव आनंदात, उत्साहात, गुण्या गोविंदात अगदी पवित्र, मनाला समाधान लागेल, आपले डोळे आपलं पारणं फिटेल अशा प्रकारचं या ठिकाणी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं असंही सर्वांना मी नम्र विनंती करतो. आणि मी उद्याच्या येणाऱ्या सर्व पूर्ण महामहोत्सवाचा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. निश्चितपणे या ठिकाणी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई आणि हे सर्व ग्रामस्थ हे कुणकेश्वर यात्रोत्सवाकरता सज्ज झाले असून त्याची पूर्वतयारीचं कामही पूर्ण झालेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.